नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आपण बघू शकताय ही एका बेकरीला लागलेली भीषण आग। नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका या परिसरात ही अभिषेक बेकरी आहे आणि या बेकरीला भीषण आग लागली आहे। आज पहाटे सुमारे 5 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। आपण बघू शकताय आग इतकी भीषण आहे की या आगीमध्ये संपूर्ण बेकरी ही जळून खाक झाली आहे। मोठ्या प्रमाणावर या बेकरीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। ही आग इतकी भीषण होती की दुरून देखील आगीचे लोळ आणि धूर नागरिकांना दिसत होता, त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आग लागल्यानंतरच काही क्षणात लोकांची धावपळ आजूबाजूच्या परिसरात सुरू झालेली आपल्याला बघायला मिळाली। या घटनेची माहिती मिळताच काही काळातच अग्निशामक दलाचे 4 बंब तात्काळ या घटनास्थळी दाखल झाले। आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु ही आग इतकी भीषण होती की दूरवरून देखील धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते। या घटनेची अधिक माहिती मिळताच आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे हे घटनास्थळी पोहोचले। पाहुयात या घटनेबाबतचा आढावा। सकाळी पहाटेच सातपूर औद्योगिक वसाहतीमधील अभिषेक बेकरीला आग लागलेली आहे। या आगीमध्ये अभिषेक बेकरी संपूर्णपणे जळून खाक झालेली आहे। ही अभिषेक बेकरी सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये कार्बन नाका या ठिकाणी आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्राहकांची दुपारच्या वेळी ये जा असते। बेकरीमध्ये कामगार देखील झोपलेले होते, ते आपला जीव बाल बचावून ते बाहेर पडलेले आहे। या ठिकाणी अग्निशामक दल आलेले आहे। आतापर्यंत 3 गाड्या अग्निशामक दलाच्या ठिकाणी दाखल झालेल्या आहे। आग विझवायचे काम या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो लाईव्ह न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून हे लाईव्ह दृश्य संपूर्णपणे ही बेकरी या ठिकाणी जळून खाक झालेली आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दल या ठिकाणी आहे। आग विझवायचं काम चालू आहे। बेकरीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात आग आहे। संपूर्ण शटर बेकरीचे बंद आहे। एक बाजूने संपूर्ण एक दरवाजा तोडून आता सर्व कामगार कंपनीच्या अभिषेक बेकरी कंपनीच्या बाहेर पडलेले आहे। आपण बघू शकतो लाईव्ह न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी कामगार देखील आता बाहेर आलेले आहे। या ठिकाणी 3 फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील या ठिकाणी आलेल्या आहे। आग विझवायचं काम या ठिकाणी सुरू आहे। सातपूर पोलीस देखील त्यांच्या मदतीला या ठिकाणी आलेले आहे। अग्निशामक सतर्कपणे आपलं काम पूर्ण चोखपणे या ठिकाणी बजावताना आपल्याला लाईव्ह न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। आपण ते लागलेली आग आपण बघू शकतो। घटनेची माहिती मिळता सातपूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले। सदर आग ही कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र जळून खाक झालेल्या बेकरीचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। आपल्यासोबत या ठिकाणी अग्निशामक दलाचे अधिकारी देखील आहे। या ठिकाणी सध्या आग मोठ्या प्रमाणात आतमध्ये चालू आहे। या ठिकाणी ते देखील आग विझवायचं काम चालू आहे त्यांचं। काही जीवितहानी झाली आहे का आणि आग किती आटोक्यात आली आहे आपण त्यांच्याशी देखील अधिकारी अग्निशामक दलाचे त्यांच्याशी आपण बोलत आहोत। काय सांगणार सर? आज सकाळी सातपूर अग्निशामक दलाला फोन आला की अभिषेक बेकरी कार्बन नाका सातपूर येथे बेकरीला आग लागली आहे मोठ्या प्रमाणामध्ये। त्याप्रमाणे सातपूर केंद्राचा बंब या ठिकाणी येऊन आग विझवली असता सदर बंब सिडको कंट्रोल आणि MIDCचे बंब सुद्धा मदतीसाठी मागून घेतले। या ठिकाणी सिलेंडर होते, काही लोकांना वाचवलं। या ठिकाणी 15-1 लोक आतमध्ये होते, त्यांना ते काही लोक बाहेर निघाले, काहींना बाहेर काढण्यात आलं आणि सदर आग ही अकस्मात लागली आहे
आणि मोठ्या प्रमाणात आग असल्याने तर अजूनही काम चालू आहे, परंतु आता कंट्रोलमध्ये आहे आणि ही आग आटोक्यात आल्यासारखीच आहे असं आहे, होऊन जाईल. साधारण अंदाजे या आगीमध्ये किती लाखाचे नुकसान आहे आपण ते देखील त्यांच्याकडनं अंदाजे सर अजून अनुमान काढता येणार नाही. तर बेकरीवाले जे मालक आहे त्यांनाही आपल्याला विचारला किती लाखाचा माल होता, त्याप्रमाणे त्यांची ज्या पद्धतीने माल असेल त्या पद्धतीने उत्तर मिळेल त्या पद्धतीने तुम्हाला सांगण्यात येईल. अभिषेक बेकरीच्या ठिकाणी पूर्णपणे जळून खाक झालेले आहे. नुकसान मात्र अद्याप समजू शकलं नाही, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. लाखोच्या पुढं या बेकरीचं नुकसान झालं असलं पाहिजे, कारण की सातपूर औद्योगिक वसाहतीमधील सर्वात मोठी बेकरी ही आहे या ठिकाणी. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.